नंदुरबार जिल्ह्यात मोठी कारवाई, 9 जणांना 2 वर्षांसाठी हद्दपार। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने काल दिनांक 26 मार्च रोजी मोठी कारवाई करत 9 जणांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार संबंधित इसमांविरुद्ध मारामारी, धमकी देणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांततेस बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। या प्रकरणांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हद्दपार कारवाई करण्यात आली। नंदुरबार शहरातील दंगल प्रकरणानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। खोट्या अफवा आणि चिथावणीमुळे सामाजिक तणाव वाढल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे। जिल्हा आदिवासी बहुल असल्याने सामाजिक सलोखा राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे। हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे: सुशील कुमार जहांगीर पावरा, वय 40, राहणार होळ, उंटावत, तालुका शहादा; रोहिदास गेमजी वडवी, वय 60, राहणार लोई, पिंपळोद, तालुका जिल्हा नंदुरबार; राहुल श्रीराम कुवर, वय 39, राहणार तिसी, तालुका जिल्हा नंदुरबार; रवींद्र रणजित वडवी, वय 52, राहणार दुधाडे शिवार, तालुका जिल्हा नंदुरबार; पंकज राजेंद्र वडवी, वय 31, राहणार जुना बैल बाजार, तालुका जिल्हा नंदुरबार; गोपाल रमेश भंडारी, वय 34, राहणार शहाणा, तालुका शहादा; अजय मधु वडवी, वय 33, राहणार टोकर तलाव, तालुका जिल्हा नंदुरबार; दिलीप प्रभू मुसळदे, वय 32, टुकी, तालुका शहादा; सतीश पांडू ठाकरे, वय 40, राहणार फत्तेपूर, तालुका शहादा। सदर सर्वांना नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून या कालावधीत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे। आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।